हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सर्वजणी? चांगल्या आहेत ना? मजेत आहे ना? तर श्री स्वामी समर्थ ताईंनो, आज सकाळी सकाळी व्हिडिओची सुरुवात केली आहे. सकाळी ना मी इथे पोहे बनवते मुलाला. तर मला ना दोघांचं वेगवेगळा टिफिन बनवावा लागतो आणि त्यानंतर मग तुमच्या दादाचं. तर मी इथे साधे सिंपल असे पोहे बनवते आहे. फक्त तेलामध्ये जिरं मोहरी, थोडेसे शेंगदाणे, कांदा, हिरवी मिरची, हळद, मीठ टाकून सर्व काही मी छान परतून घेतलं आणि नंतर वरतून पोहे टाकले. छान होतात असे तेलामध्ये पण हळद मीठ टाकल्यानंतर पोहे. कोणी कोणी पोह्यामध्ये हळद मीठ कालवून घेते खाली, तसे छान होतात आणि असे बनवून पहा, छान होतात. आणि नंतर वरतून थोडीशी चिमूटभर साखर टाकायची. त्यांनी ना पोहे नरमही राहतात आणि छानही होतात, चवीलाही छान लागतात. आवडते माझ्या मुलाला थोडीशी साखर टाकलेली, त्यामुळे मी तसे बनवले. आणि त्यानंतर मला ना शेपूची भाजी पोळी बनवायची होती. दुसऱ्याला टिफिनमध्ये पोहे वगैरे असं काही चालत नाही, भाजी पोळीच न्यावं लागते. त्यामुळे मी त्याच्यासाठी भाजी पोळी बनवत होते. तर मोठ्या मुलाचे रितेशचे पोहे बनवून झाले, त्याचा टिफिन भरून त्याची तयारी केली. नंतर मग भाजी पोळी बनवून घेत होती मी. कसं आहे ना, सकाळी सकाळी खूप गडबड असते, पोरांची शाळा असते, तुमच्या दादाला दुकानावर जायचं असते. प्रत्येकाच्या मागे काही ना काही गडबड असतेच आपल्या. सर्वजणी आपण उठलो की हातामध्ये आपल्या म्हणजे जेवण बनवायचं, स्वयंपाक काय करायचा, कोणाला काय बनवायचं तर कोणाला काय करून द्यायचं, हेच असतं. या धावपळीत ना आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरतोच. पण ना थोडंसं स्वतःकडेही लक्ष दिलं पाहिजे. तर इथे पहा, टप्पू उठला आहे आणि त्याचे ब्रश करणं चालू होतं. म्हटलं थोडंसं दाखव तुम्हाला सकाळी सकाळी मुले कशी म्हणजे कशी तयारी करतात. त्याचं चालतं इथं आरामशीर असं ब्रश घ्यायचं, त्याला कोलगेट लावायचं, खेळत खेळत अशी तो तयारी करतो. आणि माझे इकडे कामही चालू होतं ना. सर्वांचं ना काही ना काही चालूच असते. तर सगळ्यात पहिले मी विसरलीच तुम्हाला, शारदीय नवरात्राच्या सर्वांना शुभेच्छा. नवरात्र चालू आहे, सगळीकडे त्याचे घट बसले. तर मलाही संध्याकाळी आरती करायला जायचं होतं. तर इथे पहा, आमच्या मंडळामध्ये छान अशी आरती म्हणणारे येतात आणि ते ना खूपच छान आरती म्हणतात. दरवर्षी तेच म्हणायला येतात आमच्या मंडळामध्ये आणि सर्वांनी मिळून आम्ही खूप छान असं पहा. तुम्ही पण आरती आहे का? परडी घेऊन हाती उदो उदो बोलते, परडी घेऊन हाती उदो उदो बोलते या देवीच्या तेल तांदूळ वेडा पिठाचा तिच्या माथा देवीच्या तर अशा प्रकारे आमची इथली रोज संध्याकाळची आरती होते आणि सर्वजण नंतर मग प्रसाद वगैरे देऊन हळदी कुंकू घेऊन मग घरी येतात. तर आय होप व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा.